धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाट त्यासी आलिंगन द्यावे. मित्रांनो, काही आपल्याला वारकरी या ठिकाणी भेटलेले आहेत, कारण की हा त्यांचा जो वेश आहे, वेश म्हटल्यानंतर एक धोतर त्यांनी नेसलेला आहे, डोक्यावरती चांगली टोपी आहे. नेमका हा वेश या ठिकाणी काय बोलतोय हे आम्ही तुम्हाला दाखवतोय की त्यांचा अनुभव. आज या ठिकाणी ते पंढरपूरला जात आहेत, त्यांचं वय या ठिकाणी आहे. आज त्यांच्या वयामध्ये आपण पंढरपूरला तीर्थक्षेत्राला या ठिकाणी जाऊ शकणार नाही, गॅरंटी देऊन या ठिकाणी सांगतोय. परंतु आज ठणठणीत त्यांची तब्येत सुद्धा या ठिकाणी चांगली दिसते आणि आज ते पंढरपूरला या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे. बाबा, आपलं नाव? आसाराम बापूराव साहानी नेर, तालुका जिल्हा जालना. अच्छा, बरं, काय सांगणार आज या ठिकाणी आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहे? विठ्ठलाच्या दर्शनाला दरवर्षी जावंच लागतं. दरवर्षी जात आहेत? हा, दरवर्षी जातात. बरं, काय सांगणार ह्या मुलांना, विद्यार्थ्यांना काय सांगणार की बा हे विठ्ठलाचे दर्शन आध्यात्मिक क्षेत्राकडे या ठिकाणी वळावं? कोणत्या मुलाला? जगभरातील जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, सगळ्यालाच गरज आहे. जे नजरेहाला आले ना त्या सगळ्याला ईश्वराची गरज आहे. बरं, विठ्ठलाकडे काय मागणी आहे आज? कोणाची? आपली का? आपली काय? सगळ्या सुखात ठेवा, सगळ्यांचं कल्याण. सगळ्याचं कल्याण होईनाच करा. बरं, आपण आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रावरील माळकरी सुद्धा दिसत आहेत. हो, मला तेच आहे. बरं, काय माळकऱ्यांच्या माध्यमातून काही अभंग वगैरे, गवळण वगैरे काही बारुडकर गिरुड येत आहे आपल्याला? येतं ना. कोणतं पाहिजे तुम्हाला? कोणताही सांगेल, आपण आमच्या दर्शकांसाठी एक सादर करावं. विठ्ठलाचं म्हणतो ना, कोणतंही सादर करा. आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, गोपाळांचा मेळा भोवता उभा, गोपाळांचा मेळा भोवता उभा, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, नारी नर मिळाले आनंदे गजर, नारी नर मिळाले आनंदे गजर, होतो जय जयकार, होतो जय जयकार, भीमा तीरी आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग, आनंदाचा कंद उभा सखा पांडुरंग. मित्रांनो, हा आहे खरोखर एक आनंद. जीवनामध्ये या ठिकाणी आनंद या ठिकाणी कसा घ्यावा या एसटी प्रवासाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतोय. आज जातोय आता थेट पंढरपूरला. आम्ही सुरुवातीला या ठिकाणी म्हटलेलं आहे एक ओळ, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला, मज वाटे त्याची आलिंगन द्यावे. खरोखर ही एक ओळ आहे. ही ओळ या ठिकाणी काकांच्या बोलण्यातून या ठिकाणी खरोखर या ठिकाणी प्रगट झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे सर्वाक्षरी चित्र या ठिकाणी लाईव्ह बघण्यासाठी आमच्या आरबी मराठी संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. वा वा वा. मित्रांनो, बाबांना आणखीन काहीतरी या ठिकाणी बोलायचं आहे. नेमकं आपल्या आरबी मराठी संवादच्या माध्यमातून त्यांना एक दर्शकापर्यंत काहीतरी मेसेज धार्मिक या ठिकाणी पोहोचवायचा आहे. बाबा, काय सांगणार आज या ठिकाणी? काय मेसेज आहे? काही सामान्य भाषेतून एक गवळण म्हणणार आहे. अच्छा, बरं का? तांबळो मारी वाट कन्हैया, तांबळो मारी वाट, तांबळो मारी वाट कन्हैया, तांबळो मारी वाट, 10 लाख गाई घर में दुधाओ, 10 लाख गाई घर में दुधाओ, घर घर गोरस काट कन्हैया, तांबळो मारी वाट, तांबळो मारी वाट कन्हैया, तांबळो मारी वाट, ए राधा तरकी सुंदर घर बोल बोल बोल, राधा तरकी सुंदर घर, खूप जाने घर जात कन्हैया, तांबळो मारी वाट, तांबळो मारी वाट कन्हैया, तांबळो मारी वाट, हे निराकय प्रभु गिरधरी नाथ, बोल बोल बोल,
प्रभु गिरधरीना संत चरण ते हाथ कन्हैया सांभळो मारी बात कन्हैया सांभळो मारी बात महाराज की जय. बाबा या भाषेमध्ये आपण जे या ठिकाणी जी गवळण या ठिकाणी सादर केलेली आहे हा. नेमकं मराठीमध्ये काय बोल येतील त्याचे म्हणजे आहे का मराठीमध्ये आपण ही जी तुम्ही या ठिकाणी सेवालाल महाराज की जय या ठिकाणी बोललात हा. परंतु मराठीमध्ये काय अशी भाषा वगैरे कोणती आहे? याच्यामध्ये बोल कशी येतील मराठीमधून काय सांगायचा उद्देश होता का? आहे का? गवळणीच्या माध्यमातून काय उद्देश द्यायचा आहे संदेश वगैरे त्याचा मराठीत सांगा काय अर्थ वगैरे काय होता गवळणीचा सांभळो मारी बात हा दसला का गायी घरम दुधाव म्हणजे 10 लक्ष गायी देवाकडे असताना घर गोरस खाणे दुसऱ्या चित्तलं दही दूध चोरून खातात असं काही म्हणणं आहे. मित्रांनो असं आहे ते कारण जो तो व्यक्ती आहे ती जी भाषा आहे ती भाषा या ठिकाणी समजेल त्याला समजेल परंतु जे मराठी भाषिक जे लोक आहेत जे हिंदी भाषिक जे लोक आहेत त्या लोकांना समजण्यासाठी आपण त्यांच्याकडून स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे.